काँग्रेसचा निर्विवाद बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये आज एकनाथ शिंदेंची सभा, शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसला सुरुंग लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न। फरार आरोपी कृष्णा आंधळेंच्या मित्रांनी मारहाण केलेल्या तरुणाची प्रकृती बिघडली, पुढील उपचारासाठी लातूरला हलवलं। वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहत असल्याच्या रागातून कृष्णा आंधळेंच्या मित्रांची तरुणाला बेदम मारहाण। तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींचं कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं स्टेटस। आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपनं स्टेटस ठेवल्याचं उघड। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार। लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठीच होती, हे सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे। बच्चू कडूंचा राज्य सरकारला सवाल। निवडणूक आयोगानं लाडकी बहीण योजनेची चौकशी करावी, बच्चू कडूंची मागणी। अंजली दमानी यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा। ऑनलाईन नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बाटल्या खरेदीतील तफावत दाखवत दमानी यांचे गंभीर आरोप। महाराष्ट्रात आता एसटीचा कर्नाटक पॅटर्न। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय। राजहंस, ऐरावत, अंबारी सारख्या बसेस चालवण्याचा मानस। विशाळगडावरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। अतिक्रमणाविरोधात सांगली, कोल्हापुरात आंदोलन सुरू। शिर्डीतील मोफत भोजनासाठी आता टोकन पद्धत। शिर्डीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता साई संस्थांचा महत्त्वाचा निर्णय। महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी। राज्यातल्या शेतकऱ्यांवर 7,38,000 कोटी तर देशातील शेतकऱ्यांवर 33,50,000 कोटींचं कर्ज। केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।